नमस्कार, मी सुवर्णा जोशी। रात्रीचे 10 वाजलेले आहेत। दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येते आहे। 31 बंगल्यांवर 15 कोटींचा खर्च होणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 बंगल्यांसाठी निविदा काढलेल्या आहेत। सगळ्यात जास्त खर्च हा थोरातांच्या रॉयल स्टोन आणि छगन भुजबळांच्या रामटेक या बंगल्यांवर होतोय। रॉयल स्टोनसाठी 1,81,00,000 तर रामटेकसाठी 1,48,00,000 खर्च होणार आहे। यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या डागडुजी करता तब्बल 92 लाख खर्च करण्यात येणार आहेत। जे काही चाललेलं आहे किंवा कार्य हे सुरू असेल दुरुस्ती वगैरे, तर आता मी ज्या बंगल्यात राहतो तो पावसाळ्यात गळत होता। आता दुरुस्ती करायची आहे तर पावसाळ्यात गळणाऱ्या बंगल्याची दुरुस्ती केली तर लाखो रुपये खर्च होतो असं म्हणणं मला वाटतं की त्याला काय संयुक्तिक आहे की नाही मला माहीत नाही। पण गेली अनेक वर्षापासून त्याची रूपं बदलली नव्हती, तर ते बदलून घेण्याचं काम जुनीच सगळी बंगली होती अनेक वर्षापासून, तर दुरुस्ती करण्याचं काम सुरू असेल आणि सुरू आहे। तर त्यामध्ये फार काही लाखोचा वगैरे खर्च होतो असं वगैरे नाही, रूप बदलण्याचं काम सुरू आहे। पहिली वेळ नाहीये। दर 5-6 वर्षाला इथे सरकारी मालमत्ता आहे आणि सरकारी मालमत्तेचं जे काही डागडुजी करण्याची गरज असते ती 5-6 वर्षाला एकदा करावीच लागते ना। सरकारची पैशाची कुठे उधळपट्टी होणार नाही ही दक्षता निश्चित घेण्याचं धोरण आहे आणि जिकडे आवश्यक आहे त्या आवश्यकतेप्रमाणे किमान कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करतो। बंगल्यांच्या या दुरुस्तीवर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया काय दिल्या तेही बघणार आहोत। अतिशय देखणे सुंदर इंटिरियर असलेले सर्व बंगले होते। आधीचे आमचे मंत्री राहतच होते त्या बंगल्यामध्ये। असं असताना सुद्धा जवळपास सर्व बंगल्यांचे यांनी इंटिरियर काढले। गरज काय? माहिती हातात येते की जवळपास आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च केलेत। म्हणजे एका बंगल्यावर 1-1.5 कोटी रुपये। वा रे वा, हा जनतेचा पैसा आहे, असा तुम्हाला वायफळ खर्च करता येणार नाही। आणि मंत्रालयामध्ये जा, जवळपास अर्ध्यापेक्षा अधिक मंत्र्यांच्या केबिनचं इंटिरियर सुरू आहे। काय गरज आहे, काय आवश्यकता आहे? आम्ही राज्यकर्ते म्हणून नेमकं या ठिकाणी जनतेच्या कामासाठी जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे का आमच्या सुखसोयीसाठी निवडून दिलेलं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि 1 कोटीमध्ये नवी घरं उभा राहतात, 2 कोटीमध्ये नवं बंगलं उभा राहतात। लग्नाला घोडा लागतो म्हणून काही घोडा विकत घ्यायचा नसतो, काय लक्षात आलंय? तो तात्पुरता मिळत असतो आणि त्याचा वापर झाला की त्याचा विषय संपत असतो। त्यामुळे आपल्याला राहायला घर लागतं, त्याच्यामध्ये बाबा पावसाचं पाणी गळत असेल तेवढं गळतं काढून घेणं, कुठं फर्निचर खराब झालं असेल तर तेवढं कापड बदलून घेणं, बारीक कामं असतात। मला वाटतं प्रत्येक सरकार बदलल्यावर मंत्र्यांना आपल्या पद्धतीने बंगला रिपेअर करण्याची एक काहीतरी विशिष्ट रक्कम त्यांना मंजूर असावी। कारण मी जेव्हा राहायला गेले रॉयल स्टोनमध्ये, मी तिथे पेंटिंग वगैरे वगळता फार काही विशेष कामं केली नाही। काही सोफे तुटले बिटले होते तेवढे दुरुस्त केले आणि बंगला अत्यंत उत्तम स्थितीमध्ये होता जेव्हा मी सोडला। पण जर आत्ताची परिस्थिती असेल आणि त्याच्यावर अवास्तव खर्च होत असेल तर ते चुकीचं। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारने एक मस्त गिफ्ट दिलंय, ते म्हणजे 5 दिवसांचा आठवडा। गेल्या कित्येक दिवसांपासूनची ही मागणी पूर्ण झाल्याने एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी खुश आहेत, तर दुसरीकडे 5 दिवसांच्या झालेल्या आठवड्यामुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कार्यालयामध्ये किती वेळा खेटे घालावे लागणार हा प्रश्न पडलाय। सरकारी काम आणि 6 महिने थांब मंडळी, हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव। ज्या कामाला काही दिवस लागू शकतात ती कामं वर्षानुवर्ष रखडत ठेवल्यामुळे तुमचा आमचा बीपी हाय तर होतोच, पण सरकारी कामांसाठी सतत खेटे घातल्यामुळे चपलाही झिजवाव्या लागतात। हा अनुभव काही नवा नाही, मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खुशीत दिसतायत तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्यात। कारण एकीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू झालाय, त्यामुळे त्यांना अच्छे दिन आलेत। राज्य शासनाने मंत्रिमंडळाने आजच्या निर्णयामध्ये 5 दिवसाचा आठवड्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही मनापासून स्वागत करतो। आता जनतेमध्ये भावना निर्माण होईल की 5 दिवसाच्या आठवड्यामुळे काही कामकाज कमी होईल का, असं मुळीच होणार नाहीये। प्रत्येक 5 दिवशी आम्ही 45 मिनिटं जास्त काम करायचं असा निर्णय घेतलेला आहे। ती कामं आम्ही आजही करतोय, कालही करतो आणि यापुढेही करत राहू। आमची जबाबदारी आम्हाला
चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्यामुळे 5 दिवसाचा आठवडा झाला, दिवस कमी झाले कामाचे, म्हणून जनतेने म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल विश्वास दाखवायला नाही पाहिजे. सरकारी कार्यालय म्हणजे सुशेगात असणारे कर्मचारी, धूळ खात पडलेल्या फायलींचा ढीग, लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा. मात्र अशातही काटेकोरपणे पाळला जाणारा लंच टाइम अशी ओळख आहे. त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा दिला तर कामाचं काय असा सवाल लोक विचारतायत. 5 दिवसाचा आठवडा जो शासनाने केला हा चुकीचा निर्णय आहे. कारण कुठलंही काम एक अर्ज जरी केला असला तरी ते 7 दिवसाची मुदत असते. पण आता ती 5 दिवसात आठवडा केला असल्यामुळे काय 5 दिवसात ते काम शेतकऱ्यांचं होणार का? नाही होणार. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामुळे हे जे कर्मचारी आहे हे सुद्धा आता काम सुकारपणा करतील. 5 दिवसाचा जो आठवडा घेण्यात आला आहे तो अत्यंत शासनाने जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. कारण या 5 दिवसाच्या मध्ये जो 7 दिवसाचं काम होतं ते आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं पण नुकसान होणार आहे, त्यात महसूल बुडणार आहे. कर्मचारी तुम्ही जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा तुमचं सहजतेनं काम होते काय? कर्मचारी भेटतात का तुम्हाला? नाही, मला कर्मचारी भेटत नाही. मी आता सोमवारपासून येऊन राहिलो या गावात चांदूर रेल्वेमध्ये. आधी 400 रुपये मजुरी आहे. आज मी हेडंबेवर कामाला जात आहे. 400 रुपये माझी मजुरी पडून येऊन राहिली. हे पोरगं संघच आहे, माझं काम नाही होऊन राहिलं. एकूणच काय तर 5 दिवसांचा आठवडा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारली तर आनंदच आहे. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या अच्छे दिनामुळे सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिल्लीप्रमाणेच आता महाराष्ट्रातही वीज आणि पाणी मोफत देण्याची मागणी जोर धरू लागली. महाविकास आघाडी सरकारनं वीज आणि पाणी मोफत देण्याचा विचार करावा अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केली आहे. पण कृषी मंत्री दादा भुसेंनी सावध पवित्रा घेतलाय. सगळ्या गोष्टी मोफत देता येत नाहीत, सरकारकडे निधी किती आहे हेही पाहावं लागतं असं भुसे म्हणतायत. किरीट सोमय्यांनी यावरून महाविकास आघाडीला टोला लगावलाय. नुसतं मोफत दिलं म्हणजे प्रश्न सुटतात असं पण नाही, बरोबर. आर्थिक गोष्टीचा विचार तर झालाच पाहिजे, बरोबर. एखाद्या गरीबातल्या गरीब मग सबसिडी वगैरे आपण हे जे काही योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातनं भाग तोच आहे ना, आहे की नाही. तर त्या दृष्टिकोनातनं आपण कामकाज केलं पाहिजे. शेवटी आपलं उद्दिष्ट आहे की गरीबातला गरीब माणूस जो घटक आहे त्याला सक्षम कसं करता येईल. असे प्रत्येक राज्याची आर्थिक परिस्थिती जशी आहे त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. दिल्ली सरकारला कदाचित परवडत असेल, महाराष्ट्रामध्ये असं काही चर्चा अद्याप झालेली नाही. की वीज मोफत देण्याच्या संदर्भातली भूमिका किंवा पाणी मोफत देण्याच्या संदर्भातली भूमिका असेल. केजरीवालांचं दिल्ली हे छोटं राज्य आहे, हे 12 कोटीचं राज्य आहे, ते 1.5-1.25 कोटीचं राज्य आहे. हा फरक आपण बघितला पाहिजे. त्यासाठी थोडा कालावधी लागेल. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचे मंत्री जनतेची दिशाभूल करतायत, काम करत आहेत असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी करतायत. खरं म्हणजे शिवसेना, काँग्रेस, एनसीपी महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवण्याचे धंदे करतात. एका बाजूला नितीन राऊत सांगतात 100 युनिट वीज मोफत देणार आणि त्याच वेळेला सांगतात मी ह्या तिन्ही कंपन्यांना सांगितलंय की हा पैसा कसं काढता येणार ते सांगा. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सरकार विजेवर 5,925 कोटी दरवाढचा निर्णय घेते आणि त्याच वेळेला अजित पवार सांगतात आता फुकट देण्याचे धंदे बंद करा. म्हणजे हे बनवाबनवी आहे, हे सगळं व्यवस्थित सेट केलेलं नाटक आहे. एकाने सांगायचं मोफत देणार, दुसऱ्याने सांगायचं पैसे कुठून आणणार. वॉटर ग्रीड या प्रकल्पाबाबतची महत्त्वाची बातमी. मराठवाडा वॉटर ग्रीड रद्द होणार नसल्याचं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं. वॉटर ग्रीड आणि पाणी स्थितीचा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पाण्यावरून राजकारण नको असंही अशोक चव्हाण म्हणाले. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. मात्र सरकार बदलल्यावर वॉटर ग्रीड संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता अशोक चव्हाणांनीच हा प्रकल्प रद्द होणार नसल्याचं स्पष्ट करून सगळ्या प्रश्नांना पूर्णविराम दिलेला आहे. वॉटर ग्रीडच्या प्रकल्पातले अडथळे आता नक्कीच दूर झालेत असं म्हणता येईल.
वॉटर ग्रीडचा विषय घ्यावा असं साधारण थिंकिंग आहे. आणि ज्या प्रकल्पात पाणी चांगल्यापैकी उपलब्ध होतं त्यातून जे जवळपासचे जिल्हे आहेत त्यांना अधिक मदत व्हावी असाही काही विचार पुढे येत आहे. त्यामुळे पूर्ण ग्रीड एकदम न करता एक 2-2, 3-3 जिल्हे आपल्याला कव्हर करणार. जसं लातूर जिल्ह्यामध्ये फार प्रचंड प्रमाणात पाण्याचं दुर्भिक्ष आहे. त्यामुळे लातूरला अधिक प्राधान्य देऊन लातूरच्या आसपासचे जे प्रकल्प आहेत त्यातून पाणी देणं शक्य आहे. बीडचा स्थगिती दिली की काय झालं? स्थगिती असं काही वॉटर ग्रिड ही जी संकल्पना आहे या मराठवाड्यामध्ये राबवण्यास मला काही कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांसमोर ती स्पष्टता येईल. आज फक्त साधारणतः त्याला खर्च किती आहे, आर्थिक तरतूद किती लागणार आहे या सगळ्या बाबींवर चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये योजना एकदा तत्वतः मान्य झाल्यानंतर ते आर्थिक तरतूद होतेच. आज दिवसभरातला अजून एक अत्यंत महत्त्वाचा विषय मराठी भाषेशी निगडीत असलेली बातमी. राज्यातील सगळ्या विभागांच्या शाळांमध्ये 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा विषय अनिवार्य करण्यासंदर्भात येणाऱ्या अधिवेशनात एक विधेयक आणलं जाणार आहे अशी घोषणा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाईंनी केली. यामध्ये सगळ्या विभागांचा समावेश असेल तर मराठी भाषेचा प्रसार आणि वापर अधिक व्हावा हा या निर्णयामागचा हेतू असेल असं ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही मराठी भाषा हा इंग्रजी आणि इतर मराठीखेरीज इतर भाषिक ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये अनिवार्य करण्याचं विधेयक आणणार आहोत आणि ते विधेयक महाराष्ट्राची विधानसभा मंजूर करील आणि त्यानंतर सर्व शाळांना हे बंधन राहील की प्रत्येक शाळेमध्ये ज्या मराठी भाषा शिकवत नाही त्यांना मराठी हा एक विषय सर्व मुलांना शिकवावा लागेल. कोणताही पूर्वनियोजित कार्यक्रम नसताना अचानक राज्याचे मुख्यमंत्री मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये गेले. मुंबई पोलीस मुख्यालयात कशी भंबेरी त्यामुळे उडाली हे चित्र बघायला मिळालं. पुढील काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई पोलीस मुख्यालयात येत आहेत हे कळलं आणि पट्टापट डोक्यावर टोपी चढवून कपडे नीट करून बॅरिगेटिंग करणारे पोलीस आज पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अचानकपणे पोलीस मुख्यालयाला भेट दिली. मुंबईमध्ये पोलीस मुख्यालयाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. सीएम सरांनी आज मुंबईच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, सर्व सिनियर PI, सर्व ACPs यांना आमच्या क्राईम मीटिंगनंतर त्यांनी स्वतः संबोधित केलं. आणखीन राज्याचे कन्सर्न्स काय, पोलिसांकडून काय काम अपेक्षित आहे आणि ते कसं काम करतायत या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं. मला आनंद झाला की या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंबईच्या मुख्यालयामध्ये, पोलीस मुख्यालयामध्ये भेट देणं, तिथल्या कामाची पाहणी करणं हे एक चांगला उपक्रम होता. मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख आहे त्यामुळे साहजिकच त्यांना प्रत्येक खात्याला भेट देणं, त्याची जाणीव करून घेणं त्यांना नक्कीच आवडेल आणि त्यांचं कर्तव्यच आहे ते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज खुर्चीवरून पडता पडता वाचले. सोलापुरात शासकीय विश्रामगृहात ते पत्रकार परिषद घेत होते. ते बोलत असताना अचानक मोठा आवाज झाला, खुर्चीचा रॉड तुटला आणि ते पडू लागले. पण समोर असलेल्या टेबलचा आधार त्यांनी घेतला आणि स्वतःला सावरलं. यामुळे शासकीय विश्रामगृहातल्या साधनांची परिस्थिती काय असते हेही उघड झालंच आहे. पण कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणाही समोर आला. पतीच्या संमतीनेच पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार कात्रज परिसरात समोर आला. या प्रकरणी 25 वर्षाच्या पीडित महिलेने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आणि पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉस्टेलमध्ये राहत असताना त्या ठिकाणी काम करणारी एका व्यक्तीने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केले. जेव्हा तिने हे आपल्या पतीला सांगितलं तेव्हा पतीने दिलेल्या उत्तरानं पत्नीला जबरदस्त धक्का बसला. पतीने सांगितलं की मीच तुझ्यासोबत त्याला शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितलं होतं. या प्रकरणी महिलेवर बलात्कार करणाऱ्या सुरेश शिंदे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. पती फरार आहे. आरोपी सुरेश शिंदे यानं तिला वरच्या खोलीमध्ये चल असं सांगितलं साफ करायची कुटुंब म्हणून. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं तिच्यावरती जबरदस्ती केली आणि ही जर गोष्ट तू कुणाला सांगितलीस तर तुझ्या मुलाला मी मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली. आणि त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेस वारंवार त्याने हे कृत्य केलं त्यावेळेस त्याने सांगितलं की तुझ्या नवऱ्यानं मला सांगितलेलं की तू असं कर म्हणून. त्यामुळे याच्यामध्ये आपण
त्याचा नवरा आणि त्याचा जो सुरेश शिंदे आहे यांना आरोपी केलेला आहे. यातला सुरेश शिंदे जो आहे त्याला अटक केलेलं आहे. लवकरच तिचा जो नवरा आहे त्याला पण अटक होईल. बातमी ठाण्यातून आहे. ठाण्यामध्ये भर दिवसा एका 35 वर्षाच्या व्यक्तीवर कोयत्यानं वार करण्यात आले. वसंत विहार परिसरामध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भर रस्त्यात फिल्मी स्टाईल पद्धतीनं हा थरार सुरू होता. या प्रकरणी पोलिसांनी शिवाजी कुर्णे या व्यक्तीला अटक केली आहे. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यानं या व्यक्तीवर हल्ला केला. दिल्ली विधानसभेमध्ये प्रचंड बहुमतानं विजयी झाल्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. रामलीला मैदानावर सकाळी 10 वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आज झाली, ज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला आपच्या सगळ्या आमदारांनी एकमतानं पाठिंबा दिला. या बातमीसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.